महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वंश परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वंश परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीन दयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद वंश परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री काका माऊली की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ये महाराष्ट्राची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे सलगी देणे इतरांप्रती। यशवंत कीर्तिवंत वरदवंत जाणता राजा। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रामध्ये किती विशेषण वापरावी छत्रपती शिवरायांसाठी तेवढी कमी आहे। एक लेखनी समर्थ दादा 1 मिनिटाची क्षमा मागतो। आपल्या शिष्टाचाराप्रमाणे श्री अनिलजी मानकर यांना मी बोलवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांच्याकडून पुष्पहाराची आपण माळ घालू आपल्या सर्वांच्या वतीने। महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन जन्मोत्सवाच्या या सुंदर पर्वामध्ये आपण छत्रपती राजांचं गुणगान किती करावं। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावातल्या शाहिरानं प्रत्येक गावातल्या कवीनं प्रत्येक गावातल्या इतिहासकारानं लेखनिकानं साहित्यिकानं आयुष्य तरी गुढाळून अगदी त्यांच्या पायाशी ठेवलं ना तरी शिवरायांचे गुणगान होणार नाही। काही जण असं म्हणतात की छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्राला येणं महाराष्ट्राला भेटणं महाराष्ट्र उभा करणं म्हणजेच सामान्य राष्ट्राचं महाराष्ट्र होणं। दीपस्तंभ उजळाला उजळली अंधारी वाट दीपस्तंभ उजळाला उजळली अंधारी वाट
तुम्ही पेटला शिवबा आणखी पेटविला महाराष्ट्र. राकट कंखर खडकावरती तुम्ही फिरवत आहात, राकट कंखर खडकावरती तुम्ही फिरवत आहात. त्या दगडातून उभे ठाकले लक्ष इमानी दूत. तुळजाईच्या हातामधले खडग पुन्हा उसळले, तुळजाईच्या हातामधले खडग पुन्हा उसळले आणि दैत्यांचा संहार साधण्या छत्रपती अवतरले. कालकुटाची नव्हती भीती सह्याद्रीची बुलंद छाती. कालकुटाची नव्हती भीती सह्याद्रीची बुलंद छाती. जावळीच्या रणात ओहळ समुद्र स्पर्शी झाला. जावळीच्या रणात ओहळ समुद्र स्पर्शी झाला आणि शिवबा महाराष्ट्र झाला. त्या महाराष्ट्र पुण्य भावन भूमीचा कोहिनूर हिरा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सामान्य अतिसामान्य माणसाशी सलगीनं वागणं, सर्वसामान्याशी नातं जोडलं ना एकदा की ते नातं कदापि न तोडणं. अगर्वता, संतांची सेवा करणं. महाराजांचा आवडता पदार्थ कुठला असा जर प्रश्न तुम्हाला केला तर तुमच्यापैकी बरेच जणांच्या मनामध्ये साशंकता निर्माण होईल की महाराष्ट्राचा हा चक्रवर्ती सम्राट छत्रपती राजा काय आवडत असेल बरं आपल्या महाराजांना. महाराजांचा आवडता पदार्थ कुठला असेल, मनुष्य काय खातो याच्यावरून त्याच्या व्यक्तित्वाची ओळख होते. सामान्य लोकांशी संपर्क जोडणारे आपले राजे, गोरगरिबाच्या झोपडीमध्ये लिलया जाऊन त्याच्याशी सलगी देणारे राजे शिवरायांचे कैसे सलगी देणे इतरांप्रती. सलगी देणे म्हणजे एखाद्याशी संबंध बांधणे. हा महाराष्ट्राचा राजा एवढी मोठी उंची आणि मी सामान्य मनुष्य एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, पण राजाला आपली उंची कमी करून ते आपल्या सोबत येतात आणि सोबत येता येता त्या सामान्याला लक्षात आणून देतात की आपला राजा किती उंचीचा आहे. बालकाचे साठी पंते हाती धरली काठी. जसे ते गुरुजी छोट्याशा बाळासाठी वाकून खाली येतात आणि हातामध्ये पाटी घेऊन त्याला शिकवतात बाळबोध अक्षरासोबत, त्याच्यासोबत ते जसे रममान होतात तसे आपले छत्रपती शिवाजी महाराज ही सामान्य घरामध्ये जावं, तिथल्या लोकांमध्ये तिथल्या गोलपाटावरती बसावं, घरातल्या लोकांची चौकशी करावी, त्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला आदरानं वंदन करावं, लहान्याला स्नेह द्यावा आणि बरोबरीच्या लोकांशी मैत्र बांधावं. हे जर कोणापासून शिकायचं असेल ना तर ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. मैत्र जीवांचे हा ज्ञानोबांचा शब्द जर कोणी पाळला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांना. मैत्री कशी लढवावी, प्रतापराव गुजरांनी वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता जर तुम्ही कधी वाचली असेल तर त्या खानाच्या सहज सोडून दिलं आणि महाराज संतापले की अरे हातचा आलेला साप सोडायची तुम्हाला कोणी आज्ञा दिली. महाराज चुकी झाली, चुकीला क्षमा नाही, जा आत्ताच त्याला पकडून ये, तोपर्यंत मला तोंड दाखवू नको. इतकं जवळ लागणारे, इतकी सलगी देणारे, इतके कठोर बोलू शकतात. इथं तुकाराम महाराजांचा शब्द लक्षात येतो, मृदु कुसुमादपी वज्रादपी कठोर. फुलापेक्षा कोमल, पण वेळ आली ना तर दगडापेक्षा कठोर. आणि महाराज कठोर होतात आणि कठोर होऊन प्रतापराव गुजर आपले सरसेनापती जे की त्यांच्या जीवाचा प्राण आहे, सेनापतींना प्रतापरावांना आपले राजे सांगतात की जोपर्यंत खानाला जिंकून येणार नाहीस तोपर्यंत तोंड दाखवू नका. ज्याच्या चरणावरती आपलं आयुष्य वाहिलेलं आहे, ज्याच्याशिवाय आपला कोणी नातेवाईक नाही, त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव असं मानणाऱ्या मावळ्यांचा हा देव दिसणारा चालता बोलता महादेव सांब सदाशिवाचा हा अवतार. आणि त्यांनी रागाने सांगावं की पुन्हा तोंड दाखवू नको, जिंकून येशील तर तोंड दाखव. आत अंतःकरणाचा फुफाट वाढला, जणू सह्याद्रीचा कधीतरी शांत झालेला ज्वालामुखी पुन्हा उसळून आला आणि तो प्रतापरावाच्या अंतःकरणात धो धो करून वाहू लागला. प्रतापराव तिथून निघून जातात. खानाला जिंकणं शक्य नाही. पुन्हा खानाला न जिंकल्यामुळे प्रतापराव आणि त्यांच्या सोबतचे 7 लोक मारले जातात.
किती दुःख झालं असेल ना महाराष्ट्राला, किती दुःख झालं असेल आपल्या महाराजांना. राग शांत झाला. राग व्यक्तित्वाचा नव्हता, माझा बंधारा तू कोरला, तुझा बंधारा मी कोरला, असा राग नव्हता तो. राष्ट्राच्या शत्रूला मुकाट सोडणं म्हणजे राष्ट्राचा घात करणं, अशा मानणाऱ्या राजांनी तो राजाचा तो राग होता. एका कट्टर राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्ताचा तो राग होता. पराकोटीचा राष्ट्रवाद जपणाऱ्या महापुरुषाचा तो राग होता. एका मित्रानं दुसऱ्या मित्राचा केलेला राग नव्हता तो. आणि प्रतापराव पुन्हा आलेले तोंड दाखवायला. जसे गेले तसे तिकडच गेले. वेडात मराठे वीर दौडले साथ, विसरला तर राव काय लावता जात. वेडात मराठे वीर दौडले साथ. अरे कुठली जात लावतो आपण आणि काय करताय तुम्ही? अरे काय प्रत्येकाला क्षमा द्यायची असते का? प्रत्येकाला धर्मवाढ द्यायची असते का? अरे जिथं धर्म दाखवायचा तिथं धर्म, आणि अधर्माला खेळताना अधर्माशी खटाशी व्हावे खट, उद्धटाशी व्हावे उद्धट, हा धर्म शिकवणाऱ्या समर्थ रामदासांची शिकवण. राग शांत झाला. छत्रपतीला खूप पश्चाताप झाला की एवढा तोला मोलाचा माझा मित्र, बरोबरीचा मित्र, ज्याच्या सोबत लहानाचे मोठे झालो, तो माझा मित्र मी गमावला. काय करावं? महाराजांची अस्वस्थता. मला महाराजांचं हृदय सांगायचंय तुम्हाला. महाराजांची थोरवी तर अनेक लोकांनी सांगितली, पण छोट्या छोट्या गोष्टी जर आपण महाराजांच्या कळू तर आपल्याला महाराज कळतील. एरवा छत्रपती महाराज आपल्याला कळणं अवघडच गोष्ट आहे. केवळ एका अँगल दाखवून, एक टोक दाखवून आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी छत्रपती समजवण्याचा प्रयत्न केला, पण सार्वत्रिक रूपानं जेव्हा आपण महाराज पाहू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतील की एक राजा राम, एक राजा श्रीकृष्ण आणि एक राजा छत्रपती शिवाजी महाराज मध्ये राजेच दिसत नाही मला. ही महाराजांची वृत्ती. महाराजांचा राग शांत झाला. खूप पश्चाताप झाला महाराजांना. आणि महाराजांनी सोयरीक केली. अरे माझे ज्ञानदेव लिहितात बघा, मला संत आणि छत्रपती शिवाजी महाराज हा माझा विषय. मला इतिहास तुम्हाला सांगायचा नाही. इतिहास सांगणारे पुष्कळ मोठे मोठे लोक म्हटलेले. मी एक छोटा माणूस आहे. फक्त माझ्या नजरेमध्ये जेवढी संतांची उंची आहे तेवढीच माझ्या राजाची उंची आहे. कारण ते आहेत म्हणून माझ्या कपाळावर हे सुंदर कुंकू आहे. जर माझा राजा नसता तर माझ्या कपाळावर हे कुंकू नसतं, ना माझ्या गळ्यातलं माझं जाणलं असतं, ना माझा धर्म असता, ना कुठली गोष्ट असती, ना आज आपण गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करायला इथे बसलो असतो. राजे तुम्ही होते म्हणून हा सोहळा. राजे नसते तर कशाचा सोहळा? पश्चाताप झाला. आणि त्याची भरपाई करावी कसली राजाने? माझ्या राजाचा अंतःकरण तुम्हाला सांगतो. राजाने प्रतापराव गुजरांच्या घरामध्ये गेले. प्रतापरावांची आई होती, वडील होती, आणि प्रतापरावच्या आई वडिलांना राजे घरी आले म्हणजे आपला प्रतापच घरी आला असं वाटलं. राजांचं यथोचित स्वागत केलं. कुठला आकस नाही, राजांबद्दल पश्चाताप नाही की माझा मुलगा तुमच्या शब्दामुळे गेला आणि पुन्हा वापस आला नाही, हा राग नाही. राजाने हात जोडून त्या घरामध्ये प्रतापराव गुजरांच्या पत्नी पुढे हात जोडले. म्हणले माय आज तुझ्या घरी मागायला देशील? अरे कल्पना करा की महाराष्ट्राचा राजा एखाद्या घरामध्ये जातो आणि हात जोडून म्हणतो माय मला काही पाहिजे देशील? अरे सर्वस्व देऊन टाकतील ना लोक. राजा एक तर कोणाला मागणार नाही. आयाचकाचं व्रत आहे आपल्या राजाचं. आणि ज्याच्याकडून घ्यायचं त्याला मागायचं नाही, तोडूनच घ्यायचं. हाही भाग आहे. राजा येऊन उभे राहतात. म्हणले काय? घरातल्या लोकांनी हात जोडून सांगितलं राजे असं कसं म्हणता? अरे तुम्ही आमचं धनी आहे, तुम्ही हुकूम करायचा आणि आम्ही पाळायचा. ते म्हणजे आज राजा म्हणून नाही आलो, मी एका लेकाचा बाप म्हणून तुमच्या दाराशी उभा आहे. आणि मला माझ्या मुलाकरता तुमची मुलगी पाहिजे. तुम्ही जर देत असाल, कारण मुलीचा बाप हा दाता असतो, तो देणारा असतो, आणि मुलाचा बाप हा घेणारा असतो. म्हणून आपल्या छत्रपती राजाने ओंजळ करून सांगितलं की प्रतापरावची मुलगी मला माझी सून म्हणून पाहिजे. आपण देणार का? विचार करा की ज्या घरावरती एवढा दुःखाचा पहाड कोसळू नाही त्या लोकांची वृत्ती किती साधूत होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण आलं. लोकांनी आपल्या त्या घरच्या लोकांनी त्या आपल्या लेकीकडे पाहिलं. अरे माझ्या छत्रपती राजाची सून होणार, राजाराम महाराजांची पत्नी होणार. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता
शान सोनो शिवसेता मुद्रा भद्राय राजते, अशा माझ्या राजाची चिन्ह जे आहे प्रतिपदेच्या चंद्रासारखं वर्धिष्णू होणार आणि अखंड सिंहासनाधीश्वर माझ्या राजांच्या पुढच्या वंशासाठी माझी मुलगी राजघराण्याची वारस म्हणून पुढे जाते. हो 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 त्रिकार होकार दिला आणि राजाच्या मुलाशी प्रतापराव गुजराच्या मुलीचं लग्न नक्की झालं. आता प्रश्न पडला, माझी कथा तुम्ही पुढे ऐकाल तेव्हा तुम्हाला माझ्या राजाचं मोठेपण लक्षात येईल. आणि आपल्याकडे पद्धत अशी असते की लेकीचं कन्यादान करण्यासाठी बाप असतो, माय बसते आणि मग त्या लेकीचं कन्यादान होतं. आयुष्यामध्ये कन्यादान हा सारखं श्रेष्ठ पुण्य नाही, सगळ्यांच्याच भाग्यात ते असतं असंही नाही. काही भाग्यवंत असतात त्यांच्या ते नशिबात असतं. प्रश्न पडला, लेकीचं कन्यादान कोणी करा? प्रतापराव तर निघून गेलेले, मग कोणी नात्यातला एखादा मनुष्य पाहायचा का? छत्रपती शिवाजी महाराज तर तिकून बसलेले मुलीची पूजा करण्यासाठी, तिकून मुलाच्याकडून. इथं मात्र थोडासा बदल छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि म्हटले, मला तुमची लेक दिली पण अजून एक माझं मागणं आहे, मी माझ्या पोराकडून बसणार नाही, मी प्रतापरावच्या जागेवरती बसेल. आणि पुतळाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांच्या मुलीचं कन्यादान आपल्या मुलाशी केलं. लक्षात घ्या, की स्वतः पुरीकडून बसले राजे. केवढं मोठं पण आहे आपल्या महाराजांचं. आपल्या महाराजांच्या छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांचं मोठं पण तुम्हाला दिसून येईल. आणि माणसं तरी कसे निवडलेले होते. शिवाजी महाराजांच्या पदरी माणूस असा होता की त्याला पगारी माणसं नव्हते. घरून आणलेली झटकर अर्धी भाकर कमरेला बांधायची, त्यातली थोडीशी खायची, थोडीशी राखून ठेवायची. काय ड्युटी मिळाल हे माहिती नाही. दऱ्या डोंगरात फिरायचं, सगळ्या प्रकारच्या झाडांची माहिती आहे. वानरासारख्या झाडावरती चढायचं, खडकावरती चिटकून वर खडकावरती चढायचं, दऱ्या डोंगराचं झऱ्याचं पाणी प्यायचं आणि फक्त राजांचं काम करायचं. हे श्रींचं राज्य आहे, हे धर्माचं राज्य आहे, हे वाढलं पाहिजे. पिढ्यानपिढ्या हे राज्य वर्धिष्णू होत गेलं पाहिजे, यासाठी झटत होते. आमचा डीए वाढला पाहिजे हा त्याचा विषय नव्हता. सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात, पण राजाचं सैन्य पोटावर चालणार नव्हतं. तर महाराजांचं सैन्य हे शब्दावर चालणार सैन्य होतं. राजाचं सैन्य हे धर्मावर चालणारं शब्द होतं. राजाचं सैन्य हे नीतीवर चालणारं शब्द होतं. आणि खरं सांगू, राजाचं सैन्य हे विवेकावर चालणारं सैन्य होतं. म्हणून राजाच्या सैन्याला कधी पराजय पाहावा लागला. छोटी छोटी माणसं होती. एका छोट्या माणसाची मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्या राजाचं राजपद किती. फार जास्त वेळ घेणार नाही आपला, माझ्या वाटेचाच वेळ मी घेईल. कारण मला माहिती आहे की आज सकाळपासून सगळे थकलेले, गावभराची फेरी झालेली आहे, सगळ्यांचे जागरण आहे आणि उद्या आपल्याला मोठा सोहळा करायचा आहे. एक छोटीशी पण मोठी वाटणारी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि पुढे चालतो. छत्रपती शिवरायांची एक लकब होती, सवय होती. प्रत्येक माणसाची एक सवय असते, जवळच्या लोकांना ती माहिती असते. छत्रपती शिवरायांचा डोक्यामध्ये एखादा प्लॅन आला, एखादी अस्वस्थता आली, एखादी मोहीम आली की राजांची एक सवय होती, सदरेवर म्हणजे मोकळी जागा असते, त्या माचीच्या खाली त्याला सदर म्हणतात किंवा बाजाराचा जो भाग असतो त्याला सदर म्हणतात. मोकळी जागा असते. रायगडाच्या सदरीवरती महाराजांनी एकटंच जावं. अंगरक्षक संरक्षक वगैरे लांब उभे असतील, महाराजांच्या आसपास ते काही फारसं नसायचे. कारण मृत्यूची भीती भ्याडाला महाराजांना कधी मृत्यूची भीती वाटली नाही. शिवरायांच्या चरित्रामधला कुठलाही प्रसंग काढा, थोडासा 19-20 झाला असता तर महाराज दिसले असते. आग्र्यावरचा सुटका असू द्या, विशाळगडाची असू द्या, लाल किल्ल्यातला असू द्या, कुठलाही प्रसंग निवडा, थोडासा जर इकडे तिकडे प्लॅनिंगच्या बाहेर गेला असता तर कदाचित आपले महाराज. पण तो किती सुंदर प्लॅनिंग आहे, एक्झॅक्ट प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण.
ज्यावेळेस महाराज अस्वस्थ असायचे, काहीतरी डोक्यामध्ये शिजत असायचं, प्लॅनिंग चालू असायचं, त्यावेळेस महाराजांची एक सवय होती, असा उलटा हात डोक्यावरती ठेवायचे, एक हात पाठीशी लावायचे आणि महाराज अस्वस्थ फेऱ्या मारायचे. उत्तर सापडलं, क्ल्यू सापडलं की महाराजांनी टाळी वाजवायची आणि प्लॅनिंगला लागायचं. एकच प्लॅन नसायचा, प्रत्येक प्लॅनचा बी प्लॅन पण तयार असा. समजा मला हे करायचंय आणि हे जर फसलं तर माझा दुसरा प्लॅन काय. आपल्याला बी प्लॅन माहितीच नाही. आपला प्लॅन फसला की आपण फ्रस्ट्रेटच होतो. आपल्याकडे बी प्लॅन नावाचा विषयच नाही. महाराजांचा जो बी प्लॅन असायचा, आग्र्याहून सुटका झाली नाही तर काय करायचं हा प्लॅन तयार होता. म्हणून पेटारी आले, आयवेस पाहून घेऊ, नाही जमलं तर अरे मी सुटूनच येणार, आणि समजा नाही सुटून आलो तर माझा जो दुसरा पर्याय काय आहे, हा महाराजांचा बी प्लॅन आहे. म्हणून पेटारी आला, म्हणून मदारी महतर आला, मधून सगळे लोक आले आणि सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आलं. महाराजांचा 2 प्लॅन असायचे. एका प्लॅनवर महाराज कधी चालले नाही. समजा हे केलं ठीक आहे, समजा 40 किलो गहू घेतले होते आपण, का नाही जमलं, लोक वाढले तर आपला भात तयार आहे. हा बी प्लॅन आपला. कालचीच भंडाऱ्याची गोष्ट घ्या ना, बी प्लॅन तयार असला पाहिजे आपला, लगेच आपला दुसरा कार्यक्रम सुरू होतो. तसा ए प्लॅन प्लस बी प्लॅन. महाराजांचा ए प्लॅन तयार झाला, महाराजांचा बी प्लॅन तयार झाला. तेवढ्या एक 17, 18, 19 वर्षाचा मुलगा, नुकतीच ओठावरती मिसरूड फुटलेली, महाराजांच्या सैन्यामध्ये घरची भाकर खाऊन रुजू झालेला, बापालाही आईलाही केवढा गर्व असायचा की माझा लेक महाराजांच्या सैन्यामध्ये धर्माचं काम करतो. किती पगार मिळतो त्यांनी आपल्या पोराला विचारायचं नाही. त्यांनी एकच सांगायचं की राजाला दगा देऊ नको, राजाला पाठ दाखवून देऊ नको, आणि राजे सांगतील त्या कामाला कधी नाही म्हणू नको. 3 गोष्टी सांगून प्रत्येक माय आपलं लेकरू, एक लेकरू संसारासाठी आणि एक लेकरू महाराजासाठी, एक लेकरू महाराष्ट्रासाठी, असं म्हणून प्रत्येक घरातला एक जण महाराजांच्या कामा येत होता. असा हा 16-17 वर्षाचा नुकतीच ओठावरती मिसरूड फुटलेला कोवळा तरुण महाराजांच्या हालचाली टिपत होता. महाराज जात होते, येत होते, जात येत होते, येत होते, आणि हळूच हा नजर चुकून महाराजांच्या समोर येतो. महाराजांचं लक्ष त्याच्यावर येतो आणि महाराज त्याला विचारतात, काय रे हिरोजी? जी धनी काही नाही, बस तुम्हाला भेटायला आलो. काय म्हणणं आहे? त्यांना अदबशीर मुजरा केला महाराजांना आणि मोठ्या आदबीने उभा राहिला. काही नाही धनी, एक मागणं होतं, बोल ना. धनी एकटेच विचार करतात. घरातला करता जो असतो ना त्याचा एकटाच विचार असतो, पण कधीतरी लहान लहान लेकरं सुद्धा म्हणतात की बाबा आम्हाला सांगा ना काय तुमची चिंता आहे. तर त्या बापाला बरं वाटतं ना की पोरं आपली दखल घेतात. म्हणून काय करायचं ते तुम्ही करा, तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही, अशी आजकालची पिढी आलेली आहे शहरातली. सुदैवानं आपण खेड्यात जन्माला आलो, भाऊ आनंद आहे. आपण शहरात मुंबई पुण्यामध्ये नाही आहे, फार आनंदाची गोष्ट. धनी आम्हाला तुमची चिंता सांगा ना, एकटंच काय विचार करता, माफी असावी, पण विचारलं मला अस्वस्थता दिसली. ते म्हणले काही नाही रे बाळा, काय नाही. नाही धनी तुम्हाला माझी शपथ आहे, मला सांगा तुमच्या मनातला काय 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 अस्वस्थता आहे. शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणले बाळा तू काय करणार आहेस? नाही धनी मी काही फार करू शकणार नाही, पण मला सांगा ना माझ्या वतीनं जर होणार असेल तर ते मी करील. महाराजांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, तो दबून गेला खाली. ज्याच्यावरती आपण प्रचंड जीवापाड प्रेम करतो अशा उत्तुंग व्यक्तिमत्वानं आपल्या खांद्यावरती हात ठेवावा. तो असा खाली धकून झुकला आदरापोटी आणि महाराजांनी सांगितलं बाळा तो समोर दिसतो ना तो पन्हाळा किल्ला, खूप दिवसाची इच्छा आहे की तो आपण घ्यावा. मासाहेब जिजाऊ मला सांगितलं की बाबा रे हा पन्हाळा आहे ना हा महालक्ष्मीचा हत्ती आहे. कोल्हापूरला माय लक्ष्मी आहे आणि तिच्या समोरचा जो पन्हाळा आहे ना तो त्या लक्ष्मीचा हत्ती आहे. आणि खरं सांगतो लक्ष्मी तर आपली आहे पण हत्ती नाही आपला. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाथ प्रबोधिनी. अरे वाजत गाजत हत्तीवरती वाजत गाजत महालक्ष्मी आपल्या घरी आली पाहिजे, समोरच्या दाराला आली पाहिजे. मागच्या दाराला येते त्याला लक्ष्मी म्हणत नाही बरं. अडप धडपचे पैसे मागच्या दाराला जे येतात त्याला लक्ष्मी म्हणायची का? अश्वपूर्वा हत्तीवरती बसून वाजत गाजत
कष्टाची, भले ती 2 पैसे कमी असू द्या, पण कष्टाची, मेहनतीची जी लक्ष्मी आपल्या घरात येते तिला लक्ष्मी म्हणतात, तिला महालक्ष्मी म्हणतात. बाळा तो महालक्ष्मीचा हत्ती आहे रे, आणि तो स्वराज्यामध्ये आला पाहिजे असं जिजाऊची इच्छा. मासाहेब जिजाऊची एक इच्छा शिवाजी राजांनी अपुरी ठेवली नाही. पण काय करू रे गड्या, हा पन्हाळा मी 3 वेळेस घेण्याचा प्रयत्न केला, पण 3ही वेळेस मला पळून यावं लागलं. ते म्हणाल पळून आले म्हणजे काय राजे शूर नव्हते का? तसा विषय नाही. समोरच्याकडे हजारोनं सैन्य आणि इथे शेकड्यानं सैन्य, शेकडो सैन्य मारण्यात शहाणपणा नाही. म्हणून महाराजांचं जमलं तर जमलं, नाही जमलं तर निघून येणं, याला गनिमी कावा म्हणतात. जगामधल्या युद्ध स्ट्रॅटेजी मधली सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी, कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त फायदा, हा शिवाजी महाराजांचा घोषवाक्य आहे. कमीत कमी नुकसान, लो कॅज्युअल्टी आणि उच्च प्रतीचा फायदा, हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. अमेरिकेत सुद्धा आज शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास चालू आहे की कमीत कमी नुकसान होऊन जास्तीत जास्त फायदा. भले मोठे अनुभव धडाम धूम याच्यात काही उरलं नाही, गुपचूप जायचं, करायचं, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर बेसावलं आणायचं आणि वापस यायचं. ही महाराजांची युद्धनीती, ज्याचं नाव आहे गनिमी कावा. 3 वेळेस प्रयत्न केला बाळा, पण 3ही वेळेस खूप नुकसान झालं, निम्मे लोक मारले गेले. काय करावं, हा पन्हाळा काही स्वराज्यामध्ये येत नाही आणि तो आणण्यासाठी अस्वस्थता आहे. ते आणण्याचा प्लॅन, ते आणण्याचं नियोजन चालू आहे आणि तसं काही सुचत नाही. हा छोटासा हिरोजी म्हणला, धनी माफी असावी, तुमची आज्ञा असेल तर मी घेतो किल्ला. आता हा किल्ला विकत घेणं म्हणजे वाढदिवसाचा केक विकत आणण्यासारखं आहे का? ते असं बाजारात गेलो ना 250 रुपयाचा केक आणला असा विकत हातावरती, असं सोपं आहे का? महाराजांनी त्याच्याकडे मिस्किलपणे पाहिलं. अरे म्हणले बाळा तू जाशील, हा म्हणले धनी माझ्यावर विश्वास दाखवा. महाराजांनी त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं. माणसं तोंडानं खोटं बोलू शकतात, माणसं कृतीनं खोटं वागू शकतात, पण माणसाचे डोळे कधीच खोटं बोलत नाही. म्हणून एखाद्या माणसाचा संशय आला ना तर त्याच्या डोळ्यामध्ये पाहायचं बरं का, पण ते समजलं पाहिजे आपल्याला. त्याचे डोळे आधीच बावळे असले तर अडचण व्हायची आपल्याला. महाराजांनी त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि महाराजांना त्याचा करारी डोळ्यातला भाव कळला आणि महाराजांनी विचार केला, अरे गडी हिमतीचा दिसतो. ते म्हणले म्हणजे काय करशील रे बाळा? ते म्हणले धनी मला आज्ञा द्या, मी करतो. महाराजांनी त्याच्या डोळ्यातला विश्वास पाहिला. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो, विश्वास त्याच्यातला पाहिला. महाराजांनी त्याच्यावरती विश्वास टाकला. गंमत सांगतो, आपण विश्वास टाकायला कमी पडतो, नाही तर मुलं विश्वास बाळगू शकतात, पण आपण विश्वास टाकला गेला पाहिजे. महाराजांनी त्याच्यावरती विश्वास टाकला. ठीक आहे, किती लोक पाहिजे तुला, काय पाहिजे? तो म्हटला धनी मला माझ्या हिशोबाची माणसं द्या. महाराजांनी त्याला परवानगी दिली, जाय गडावरती किती लोक, कोणतं सैन्य तुला न्यायचं ते ने, तुझ्या आवडीची लोक ने. किती लोक पाहिजे? महाराजांच्या गडावरती 5000 सैन्य. किती? फक्त 5000 सैन्य होतं त्यावेळेस तिथं. म्हणलं किती पाहिजे बाळा तुला, तू सांग. हा काही बोललाच नाही. मग महाराजांनी त्याला सांगितलं की 3000. 3000 सैन्य चालेल तुला? तर हा खाली मान घालून महाराजांना मोठ्या आदबीने म्हणतो, नग महाराज 3000 नाही जमणार. ठीक आहे, बरोबर आहे, आपण मागच्या वेळेस 4000 गेलो पण आपण वापस आलो, ह्या लेकराकडून कसे 3000 मध्ये अटकणार? म्हणून महाराज म्हणले 4000. पुन्हा खाली मान घातली, पुन्हा म्हटला नग महाराज. मग महाराजांना असं वाटलं की चला 4000 म्हणजे बरोबरीच झालं, थोडस वाढवून देऊ, म्हणून 4500. ते पुन्हा म्हणलं नग महाराज. मग 5000. म्हणजे नग महाराज. आता महाराजांना थोडासा राग आलायचा की माझ्या जेवढं सैन्य आहे तेवढं मी याला देऊ लागलो, तर याचं एकच उत्तर आहे नग महाराज. अरे मग तुला पाहिजे तरी किती? दोन्ही हात जोडून विनया म्हणतो, मुलगा म्हणतो धनी लईच वंगाळ दिसल म्हणून 300 द्या. किती द्या? 300 द्या. महाराज म्हणले अरे काय गोष्ट करतो राजा तू,
किती लागतं तुला? तर म्हणजे लयच वंगाळ दिसल, अगदी मी एकटा जाऊन आणू शकतो. पहा तुम्ही, हिंमत अशा असावी ना मारुती सारखी. मारुती एकटाच जातो ना कुठे? मारुती सैन्य नेतो का सोबत? त्याला गरजच नाही सैन्याची. एक कोण नेणार पोटाने? एकटाच गेला. प्रभू रामचंद्रानं रावणाला मारलं त्याचं काही विशेष नाही, कारण तो प्रभू आहे. पण हनुमंतानं रावणाचा आत्मप्रत्यय तोडला, त्याची हिंमत तोडली. एखाद्या माणसाची हिंमत तोडल्यानंतर त्याला मारणं सोपं आहे, पण एवढ्या कठोर काळजाच्या रावणाची हिंमत कोणी तोडली? मारुतीनं तोडली. त्याला ढिल्ल ढिल्ल करून टाकलं, सगळे आजूबाजूला त्याचे टाके उधळून टाकले, आणि मग रामाला सोपं काम झालं की नाही? म्हणून मारुतीनं त्याचे टाके उधळले, म्हणून मारुती मोठा आहे, महाबली. म्हणून तमाहू पुरुषोत्तम, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्याला पुरुषोत्तम म्हणतात. 300 कसं होणार रे बाळा? ते म्हणे नाही होतं बाबा, 300 द्या. महाराजांनी त्याला सांगितलं की जाय तुझ्या पसंतीचे 300 लोक निवडून उड्या मारत गेला. जसं काही एखादं काही बक्षीस लागल्यानंतर पोरं उड्या मारत जातात ना, 10वीच्या परीक्षेत कॉपी न करता 60% मार्क मिळाले, किंवा कॉपी करून 99% मार्क मिळाल्यानंतर जशा उड्या मारत पोरं जातात ना, तसं तो आतमध्ये गेला आणि 300 पोरं निवडून आणले. कच्चे बच्चे असे थोडेसे बरे, त्याच्या हिशोबाचे त्याचे दोस्त असे 300 आणले. आणि त्या 300 लोकांमध्ये महाराजांनी सांगितलं की काय काय शस्त्र पाहिजे तुला, ते शस्त्र घरामध्ये जाय आणि माझा आदेश आहे तिथं दाखव, आणि तुला पाहिजे ते सगळे शस्त्र घेऊन घे. मग काही भाले आणले, बरच्या आणल्या, लांब पल्ल्याच्या तलवारी आणल्या, समशेरी आणल्या, गडावर चढायचे दोर आणले, छिन्या आणल्या, हातोड्या आणल्या, खुरपे आणले, लांब पल्ल्याच्या काठ्या आणल्या. महाराजांना एक गोष्ट कळली नाही की यानं 50-60 लोकांच्या गळ्यामध्ये तुताऱ्या, ढोल, ताशे, नगारे हे सगळे घेऊन चालले. काय लग्न वाजवायला घेतलं होतं का? महाराज म्हणले हे काय? ते म्हणजे धनी असू द्या. महाराज खोलामध्ये शिरले नाही. यानं ते ढोल, तुताऱ्या, ताशे बिशे हे 60 लोक असे घेतले आणि बाकीचे तलवारी बिलवारी घेऊन हे सगळे निघाले. निघण्याचा मुहूर्त कोणता? त्रयोदशीला निघाले. चतुर्दशीचा मधला दिवस आणि पुढे येणारी अमावस्या. अमावस्येच्या दिवशी गडावरती जायचं. अमावस्येच्या दिवशी प्रतिपदेचा पाडवा. त्रयोदशीला घरून निघाले. प्रवास करत तिथं मुक्कामी थांबले आणि लोक गड चढायला सुरुवात केली. या 300 लोकांनी 300 लोकांतल्या 60 लोकांना त्यांनी गडाच्या माचीवरती गड पोहोचायच्या आधी थोडं अलीकडे उतरवलं आणि त्यात त्यांच्या पिपाण्या, त्यांच्या पुंगाण्या, त्यांचे नगारे, त्यांचे ढोल, त्यांचे ताशे, मोठ्या मोठ्या झांजी. रात्रीचे 12-1 वाजून गेले. 1:30-2चा सुमार आहे. रात्र काळी कभिन्न रात्र आहे. तो गड चढत असताना अनेक श्वापद दिसले, अनेक सरपटणारे, अंगावरती येणारे अनेक जीव त्यांना दिसले. पण मरणाची भीती घाडाला, मरणाची भीती कोणाला? आणि ते चढत चढत गडावरती जातात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जल्लोष आहे की किल्ला आपल्याला जिंकायचाच आहे आणि पाडव्याच्या दिवशी महाराजांना मुजरा करायला जायचंय. गडावरती आपलं निशाण लावून महाराजांना बोलवायचंय आणि महाराजांचा हा हट्ट आणि जिजाऊच्या, मासाहेब जिजाऊच्या मनातला हा महालक्ष्मीचा हत्ती स्वराज्यामध्ये आणायचा आहे. तोही वाजत गाजत पुढच्या दाराला आणायचा आहे असं म्हणून हे निघाले. आतमध्ये प्रवेश केला. अंदाज पाहिला तर गड अर्धा झोपलेला होता. 12ने गड झोपलेला होता. त्यातल्या 50 जणांना ड्युटी दिली की जा रे. सोबती असे होते की नॉट टू क्वेश्चन व्हाय, डू ऑर डाय. पुन्हा प्रश्न विचारायचा नाही, हे असं जमन का, मग मीच करू का, आणि आज गेलो तर चालेल का, मी उद्या गेलो तर चालतं का, असं प्रश्न विचारणारं कोणीच नव्हतं त्याच्यात. त्यांचा जो खऱ्या अर्थाने हिरो होता, त्यानं जे सांगितलं की त्यानं ते मान्यच करायचं, बाकी काही बोलायचंच नाही. त्या 50 जणांना त्या
छोट्याशा सरदारांना बोलवलं आणि सांगितलं, जाय रे गडावर जायचं, जिथं जिथं मशाल दिसेल जळताना त्या मशालीमध्ये पाणी टाकायचं. गडावरती पूर्ण डार्क केलं, डार्क अंधार, आधीच अमावस्येचा अंधार, आणि गडावरती पुन्हा एकही दिवा जळता कामा नये, सगळी अंधार करून टाकला. गेले आणि अर्ध्या तासात काम फद्दे करून आले. 50च्या 50 जण वापस आले. म्हणले हा एकही मागे पुढे कोण नाही, सगळे वापस आले. मग त्यांनी आपल्या बँड पथकाला पुढे बोलवलं. म्हणले भाऊ मध्ये या, चांगलं आतमध्ये त्या वेश असती त्या किल्ल्यावरची, त्या वेशीमध्ये बोलवलं आणि त्यांना म्हणले वाजवा. विचार करा की त्या गडावरती 8000 सैन्य आहे. किती? 8000 सैन्य आहे. हे किती लोक गेलेले? 300 लोक. आणि बरोबर यानं काय केलं, दिवे विझवून टाकले आणि हे सैन्य हे वाजवणारे मध्ये आणले आणि त्याला सांगितलं वाजवा. आता एखाद्याच्या घरी आपल्याला चोरी करायला जायची, त्याच्याकडे कुटाणा करायला जायचा आहे काहीतरी, आणि त्याच्याकडे जर आपण वाजत गाजत डीजे लावून गेलो तर चालेल का? तुम्ही सांगा, ही कोणती युद्धनीती आहे? वाजवा म्हटल्यानंतर त्याच्यापैकी एखादा माझ्यासारखा असता, हा बराच दिसतो रे भाऊ वाजवा, ती उठून आली तर एखाद्याने असा प्रश्न केला नाही. वाजवा म्हटलं की यानं सुरू केलं, दणादण सुरू केलं वाजवा. आता हे वाजल्यानंतर जे झोपलेलं सैनिक होतं ना, त्यातले 80% 90% औषध घेऊन झोपी गेलेले होते. आता औषध कोणतं ते मला विचारू नका, त्या बाबतीत माझं ज्ञान काही फारसं नाही. अर्धे बेशुद्ध होते ते, आणि उरले सुरले जे होते त्यांना हा धिंगाण्याचा आवाज आल्या आल्या त्यांना शस्त्र पाहायची वेळ आली, पण त्यांच्या जो शस्त्र पाहायपेक्षा पहिले वस्त्रच पाहावं लागले त्यांना. अशी वाईट अवस्था त्यांची. आणि अशा अवस्थेमध्ये हा धिंगाणा सुरू झाला, बजाव जोर जोर असे वाजवणं सुरू झालं, धडाधड 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 वाजणं सुरू झालं. आणि मग किल्ल्याच्या किल्लेदारांना विचार केला की शिवाजी महाराज येतो तर गुपचूप येतो, 100 500 200 500 लोक घेऊन येतो, गुपचूप येतो, जमलं तर पाहतो, नाही तर निघून जातो. आज शिवाजी महाराज वाजत गात आणि आवाज जोर जोरात, जय भवानी जय शिवाजीच्या गर्जना, म्हणजे आपण कोण आलं हे पण कळलं पाहिजे, आपला परिचय दिला पाहिजे ना. या कार्यक्रमाचे प्रायोजक कोण येते, इस कार्यक्रम के प्रायोजक आहे अमुक अमुक, ते कळलं पाहिजे. म्हणून जय भवानी जय शिवाजीच्या जोर जोरात गर्जना देणं चालू आहे, दणादण नगारे वाजणं चालू आहे. ते घाबरले आणि त्यानं मनातल्या मनात त्या किल्लेदारांना प्रश्न केला की नक्कीच आज शिवाजी महाराज 15-20 हजार सैन्य घेऊन आलेले असले पाहिजे. ते असं घाबरलं, काय करावं त्याला सुचना, आणि पहिल्याच दणक्यात त्यानं गडावरून उडी मारून आत्महत्या केली. बोहणी झाली. आता मला सांगा, शिवाजी महाराज की जय. शिवरायांचं चरित्र असं आहे की मुरदाडाच्या अंगातही रक्त आणणारं चरित्र आहे. बोहणी झाली, आणि जसही बोहणी झाली तेव्हा बाकीच्या लोकांनी विचार केला, आता संघाचा नायकच गेला, ड्रायव्हरच पळून गेला, गाडी मात्र चालू आहे, आता ती कुठं जाईल याचा काही नियम आहे का? अर्ध सैन्य तिकडच्या बाजूला आहे, अर्ध सैन्य इकडच्या बाजूला आहे, पकडा मारा झोडा असं म्हणत म्हणत इकडचं सैन्य याच्यावरती चालून गेलं आणि इकडचं सैन्य याच्यावरती चालून गेलं. हे 300 लोक गंमत पाहू राहिले आणि 50 लोक बँड वाजू लागले. इकडचा जो आहे ना तो याच्यावरती चालून गेला आणि इकडचा याच्यावरती चालून गेला. अंधारात कोण कोणाला जोडतं काही कळायचं मार्ग नाही, कोणाचा टोला कोणाला चालू आहे माहिती नाही, अंधाधुंद हाणामारी चालू आहे. औषध घेतलेला असल्यामुळे विचार विवेक काही घेणं देणं नाही त्या गोष्टीशी. रात्रभर कार्यक्रम चालू आहे, हा त्याला हाणतो तो त्याला हाणतो, अरे काऊन मारतो, तू म्हणलं तू मला मारतो म्हणून मी तुला मारतो. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाचं नाक तुटलं, कोणाचं जोडायलाच काही उरलं नाही, सगळे अर्धे अर्धे झालेले. सकाळ होत आली, सकाळपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे. सगळा गड रक्तरंजित लाल लाल झालेला आहे. जणू काही तुळजा भवानीनं भव्य लाल शेंदूर आपल्या अंगावरती मागलेला आहे. दुष्टांच्या रक्ताचा शेंदूर आज मायबाईनं आपल्या अंगावरती मागला होता. जिकडं तिकडं रक्तच रक्त, जिकडं तिकडं चिखलच चिखल,
जिकडं तिकडं किंकाळ्याच किंकाळ्या, जिकडं तिकडं कन्नच कन्न, असा सगळा प्रकार चालू होता. सकाळ होता होता हे 300 लोक आले. ते म्हणले चला मदत करू यांना. कोणाला? जे अर्धवट मेलेले त्यांना पूर्ण पोहोचवावं लागेल ना. अर्धवट कसं सोडतात? त्यांची तडफड यांनी सकाळी बंद केली. सकाळी पन्हाळगडाच्या माचीवरती महाराजांचा भगवा ध्वज मोठ्या गौरवानं फडकत होता. एकही माणूस न गमवता जगाच्या इतिहासात जिंकलेली ही पहिली लढाई. पण दुर्दैव आहे की ही लढाई कधी कोणाच्या समोर आली नाही. कारण खरा इतिहास हा महाराजांचा असा आहे, तो आपल्यापर्यंत ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्यातला राष्ट्रप्रेम, आपल्यातला राष्ट्रवाद, आपल्यातला धर्मनिष्ठा ही जागी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जागी होण्यासाठी छत्रपतींची जयंती आहे. आज फार सुंदर योगायोग आहे. महाराजांच्या प्रगट दिनाच्या औचित्यानं आज आपल्याला छत्रपती राजांना ही खूप दिवसाची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. पाडव्याचा दिवस आला. तिथल्या एका व्यक्तीवरती किल्ल्याची जबाबदारी दिली आणि हा हिरोजी आपल्या राजाला भेटायला एखाद्या सुसाट वादळासारखा, हरवलेल्या गायीसारखा, गायीच्या वासरासारखा रायगडावरती येतो. रायगडावरती छत्रपती राजांच्या कानावरती गुप्तहेरांनी आधीच बातमी दिली असती, राजे आपला किल्ला आला. स्वराज्यामध्ये माय जिजाऊची इच्छा पूर्ण झाली. महालक्ष्मीचा हत्ती स्वराज्यामध्ये पूर्ण आला, स्वराज्यामध्ये पूर्ण आला असं म्हटल्याबरोबर राजे शंकित मनानं उठले आणि ते म्हणले माझा हिरोजी कसा आहे? ते म्हणले राजे तुमचा हिरोजी तुम्हाला भेटायला येतो. बरोबरचे लोक कसे? ते म्हणले बरोबरचे सगळे लोक क्षेम आहे राजे, कुणालाही काही झालं नाही, एकही जण युद्धामध्ये कामी आला नाही, सगळेच्या सगळे व्यवस्थित आहे. राजाचा एक माणूस व्यवस्थित आहे. राजाला चिंता असायची, राजे रात्र रात्र झोपायचे नाही. जेव्हा एखादी मोहीम असायची राजे मायबाई जवळ जाऊन बसायचे, शक्यतो राजे स्वतः जायचे. पण एखाद्या वेळेस एखादी जबाबदारी सोपवली तर राजे रात्र रात्र झोपायचे नाही. त्यांच्या क्षेम कुशलाची इच्छा आपल्या मायबाई जवळ ते मांडायचे. गडावरती पळत पळतच सकाळ होता होता हा 2-2 पायऱ्या एकदा चढत दमेदम भरलेला हिरोजी जसा आला तसा उभी काठी पडावी तसा महाराजांच्या पायावरती पडला. महाराजांनी त्याला वरच्या वर झेललं, आपल्या छातीशी लावलं. कितीतरी वेळ महाराज त्याच्या मस्तकावरून हात फिरवत होते. बाळा अरे कुठून आणलं एवढं बळ? तो म्हणला मला काही माहिती नाही राजे, तुमच्या सहवासात आलं की आमच्या दुबळ्या हातालाही असंच बळ मिळतं. राजाने त्याला कितीतरी वेळ थोपटलं. नकळत राजाने आपल्या उजव्या हातातलं सोन्याचं कड काढलं आणि हिरोजीच्या हातामध्ये घातलं. हिरोजीच्या दंडापर्यंत ते जाऊन पोहोचलं. प्राणपणानं ही छत्रपती शिवरायांची सौगात त्यांना आयुष्यभर सांभाळली. असे होते आपले राजे आणि अशी होती त्यांची माणसं. खरं सांगतो शिवरायांचं चरित्र हे अथांग आहे. कधी काळी योग आला तर एखादा आठवडाभर आपण या चरित्राचा नक्की अभ्यास करू. आज पुरतं एवढंच पुरे. मला दिलेला वेळ संपत आलेला झालेली ही सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतो, छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करतो. यात जे चांगला असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद तो घरी द्या आणि यात जे चुकीचा असेल तो माझ्या बुद्धीचा दोष तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतो आणि थांबतो. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की नाही आवाज नाही आला. छत्रपती शिवाजी महाराज की. बोल गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवास
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। महाराज की म्हणजे जो खरा इतिहास आहे तो त्यावर आपल्याला जायचं नाही आहे, परंतु खरा इतिहास आपल्याला माहितीच नाही।